महाबळेश्वरमधील प्रेक्षणीय स्थळे. सह्याद्री पर्वतरांगामधील महाबळेश्वर हे सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. ते मुंबईपासून केवळ 285 किलोमीटर आणि पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावर आहे. दऱ्यांनी वेढलेला हा हिरवागार पिकनिक एरिया महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात पश्चिम घाटात वसलेला आहे. भव्य महाबळेश्वर हे मालकमपेठ, जुने क्षेत्र आणि शिंडोल्याचा काही भाग या वस्त्यांनी बनलेला आहे. पवित्र कृष्णा नदीचे उगमस्थान म्हणून स्थान असलेले हे डोंगराळ शहर एक प्रिय हिंदू तीर्थक्षेत्र देखील आहे. सभोवतालचे सर्व नयनरम्य दृश्य, तलाव आणि धबधबे यामुळे हे शहर रोमॅन्टिक सुट्टीसाठी आदर्श स्थान आहे. चला तर मग मित्रांनो, तुम्हाला या महाबळेश्वरचे सैर करून आणतो आणि काही पर्यटन स्थळाबद्दल सांगतो. परंतु चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर. सुरुवात करूया. पहिला आहे महाबळेश्वर मंदिर. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरपासून 6 किलोमीटर अंतरावर महाबळेश्वर नावाचे प्राचीन शिवमंदिर आहे. श्रीमंत मराठा इतिहासाचे प्रतीक असलेले प्रसिद्ध हिंदू मंदिर 16व्या शतकात चंदाराव मोरे घराण्याच्या कारकिर्दीत बांधण्यात आलेले हे मंदिर उंच परिसरात वसलेले आहे. महाबळेश्वर मंदिर, ज्याला दक्षिण काशी म्हणून देखील ओळखले जाते, हे देशातील सर्वात पूजनीय शिवमंदिरापैकी एक आहे आणि दक्षिण भारतीय हेमादंत स्थापत्य शैलीत बांधले गेले आहे. 1500 वर्ष जुने आणि 6 फूट उंच असलेले आत्मलिंग आणि पारालिंग गर्भगृहात ठेवण्यात आलेले आहे. तसेच परिसरात भगवान शंकराचा डमरू, त्रिशूळ, रुद्राक्ष आणि नंदीची मूर्ती म्हणजेच पवित्र बैल पाहायला मिळेल. स्थानिक आख्यायिकेनुसार मराठा राजा शिवरायांनी आपली आई जिजाबाई यांना मंदिरातील उंच व्यासपीठावर दानासाठी दान केलेल्या सोन्यात वजन केले होते. तर हे तुम्हाला इथे सर्व पाहायला भेटेल मित्रांनो. दुसरं आहे आर्थर सीट. क्वीन ऑफ पॉइंट्स म्हणून ओळखले जाणारे आर्थर सीट हे महाबळेश्वरचे सर्वात प्रसिद्ध ठिकाण असून समुद्र सपाटीपासून 1470 मीटर उंचीवर आहे. एकेकाळी मडी महाल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शिखरावर एका बाजूला ब्रह्म अरण्य जंगल आणि दुसऱ्या बाजूला खोल सावित्री नदीचे जंगल याचे सुंदर दृश्य दिसते. या दृष्टिकोनाला आर्थर मॅलेट यांचे नाव देण्यात आले आहे, जे इतिहासानुसार आपल्या लाडक्या पत्नी आणि मुलीच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करताना तासनतास सावित्री नदीकडे पाहत असत. त्यांचा मृत्यू नदीत झाला असल्याने या ठिकाणाला सुसाईड पॉइंट असेही म्हटले जाते. पार्किंग क्षेत्रापासून 30 मिनिट चालल्यानंतर आपण या ठिकाणी पोहोचू शकता. वाटेत तुम्ही टायगर स्प्रिंट पॉइंट, हंटर पॉइंट, इको पॉइंट, विंडो पॉइंट आणि मालकम पॉइंट पार कराल. बिंदूच्या दोन्ही बाजूला असलेल्या भव्य दऱ्यांचे चित्तथरारक पॅनोरमा पाहताना आसनाच्या गुरुत्वाकर्षणाविरोधी घटना पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हवेच्या उच्च दाबामुळे खोऱ्यात पडलेल्या हलक्या वस्तू हवेत राहतात आणि काही वेळा त्या वरच्या दिशेनेही चालतात. तर हे सर्व तिकडे होतं. तर मित्रांनो, तिसरं आहे एलिफंट हेड पॉइंट. सह्याद्री पर्वतरांगेच्या शेवटच्या टोकाला असलेल्या विस्तारित टेकडीचे नैसर्गिक खडक वैशिष्ट्य म्हणजे एलिफंट हेड पॉइंट हे नाव पडले आहे. महाबळेश्वरमधील सर्वात मोठे प्रेक्षणीय क्षेत्र, त्याभोवती शांत दरी आणि डोंगराचे विहंगमय दृश्य असलेले हत्तीच्या डोक्यासारखे आणि खोडाशी साधर्म्य असलेले हे रूप आहे. दूरवरून सुईच्या छिद्रासारखे दिसणाऱ्या हत्तीच्या अंतराला सुई पॉइंट असेही म्हटले जाते. सूर्योदय आणि सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी हा प्रदेश आदर्श आहे. उन्हाळ्याच्या रिकाम्यापणापासून ते पावसाळ्यातील हिरव्यागार पानापर्यंतचे टोकाचे हवामान तेथे आढळते. हे केवळ पिकनिक लोकेशनच नाही, तर वन्यजीव प्रेमींचे आश्रयस्थान देखील आहे. महाबळेश्वर बस स्थानकापासून 7 किलोमीटर अंतरावर काटे पॉइंट आणि एलिफंट पॉइंट हे महाबळेश्वरचे सर्वात नयनरम्य दृश्य आहे. तर मित्रांनो, चौथा आहे लिंगमाला धबधबा. मुख्य शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर महाबळेश्वर पुणे रस्त्यावरील लिंगमाळा येथील वन बंगल्या शेजारी चित्तथरारक लिंगमाळा धबधबा आहे. जवळच 2 भव्य धबधबे आहेत. मुख्य धबधब्यापासून अवघ्या 30 मिनिटाच्या अंतरावर जवळच एक छोटा धबधबा आहे, जो सुमारे 600 फूट उंच आहे. हिरव्यागार वातावरणात प्रत्येक धबधबा अप्रतिम नेत्रदीपक दृश्य प्रदान करतो. हा छोटासा धबधबा बाहेर कौटुंबिक वेळ घालवण्यासाठी, पोहण्यासाठी आणि फिरण्यासाठी एक अप्रतिम ठिकाण आहे. पोहण्यासाठी असुरक्षित असला तरी मुख्य धबधब्याचे नैसर्गिक सौंदर्य मंत्रमुग्ध करणारे आहे. मित्रांनो, पाचवा आहे वेण्णा सरोवर. शहराच्या मध्यभागी अवघ्या 2 किलोमीटरवर अंतरावर वेण्णा तलाव हा मानवनिर्मित तलाव असून महाबळेश्वरच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीने वेढलेला आहे. शेजारच्या शहराला अखंड पाणी पुरवठा व्हावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन साताऱ्याचे शासक श्री आप्पासाहेब महाराज यांनी 1842 मध्ये ते बांधले. हा तलाव 28 एकरामध्ये बांधण्यात आला होता आणि त्याचा परीघ 7 ते 8 किलोमीटर आहे. निसर्ग सौंदर्यामुळे हा तलाव महाबळेश्वर मधील पिकनिक एरियापैकी एक आहे.
आपण आणि आपले कुटुंब या परिसराच्या नैसर्गिक वैभवाचा आनंद घेत असताना आपण वेण्णा तलावावर बोट सहल घेऊ शकता। 6वा आहे कृष्णाबाई मंदिर। 1888 मध्ये बांधलेल्या जुन्या शिवमंदिराला कृष्णाबाई मंदिर म्हणतात। पंचगंगा मंदिराच्या माथ्यावर असलेल्या 1000 वर्ष जुन्या मंदिरातून भव्य कृष्णा खोरे दिसते। मंदिरातील मोठे शिवलिंग लोकांना खूप आवडते। या मंदिराचे नाव कोरीव पाषाण गायीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, ज्याच्या मुखातून पाण्याचा उगम शक्तिशाली कृष्णा नदीतून झाला असे म्हटले जाते। मुख्य नदीत प्रवेश करण्यापूर्वी पाणी एका टाकीत म्हणजे कुंडात गोळा केले जाते, जेथे भाविक ते भाग्यवान मानतात। भगवान श्रीकृष्णाच्या सुंदर मूर्तीमुळे हे मंदिर आकर्षक आणि शांत आहे। मंदिराचे सुंदर कोरीव छत, दगडी कोरीव स्तंभ हेमाडपंथी स्थापत्यकलेचा नमुना आहेत। मंदिरातून महाबळेश्वरचा मनमोहक देखावा घेताना आजूबाजूचे अप्रतिम फोटो काढता येतील येथे। तर मित्रांनो, 7वा आहे प्रतापगड किल्ला। प्रतापगड किल्ला एक प्रसिद्ध ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे आणि महाराष्ट्रातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे। हे महाबळेश्वरच्या सातारा जिल्ह्यातील डोंगर माथ्यावर वसलेले आहे। हा बालेकिल्ला जमिनीपासून 3500 फूट उंच असून सामरिकदृष्ट्या तो तैनात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी 1650 मध्ये त्यांचे बांधकाम करण्याचे आदेश दिले आणि ते 1656 मध्ये पूर्ण झाले। 4 तलाव, एक वॉच टॉवर, एक कलेचे ग्रंथालय आणि एक भवानी मंदिर ही किल्ल्याची वैशिष्ट्य आहेत। प्रतापगड किल्ला, ज्याच्या नावाचा अर्थ आहे शौर्य किल्ला असा त्याचा अर्थ होतो, त्याने भारतातील मराठा साम्राज्याचा समृद्ध होण्यास मदत करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। मराठा योद्धा शासकाच्या सन्मानार्थ 1957 मध्ये किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे 17 फूट उंच स्मारक उभारण्यात आले आहे। दरवर्षी असंख्य पर्यटक गडाला भेट देतात। 8वा आहे मित्रांनो एल्फिन्स्टन पॉइंट। एल्फिन्स्टन पॉइंट हा महाबळेश्वरमधील सर्वात उंच ठिकाणापैकी एक होता, जेव्हा 1830 मध्ये डॉक्टर मरे यांना तो सापडला। प्रतापगड किल्ला डाव्या बाजूला कोयना खोरे आणि हिरव्यागार परिसराचे अखंड दर्शन घडविते आणि आर्थर सीट पासून सुमारे 3.21 किलोमीटर अंतरावर आहे। सावित्री नदीचा उगम जिथे होतो ते कोयना खोऱ्यापासून सुमारे 2500 फूट उंचीवर वसलेले आहे। माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन मुंबई प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर असताना त्याचा शोध लागला। जवळच एक ऐतिहासिक हवेलीही सापडली, पण तिची दुरवस्था झाल्याने तिचे नूतनीकरण होऊ शकले नाही। महाबळेश्वरचे निसर्गरम्य वैभव आणि टेकडीवरून विहंगमय नजारे पाहण्यात तुम्ही दिवस घालवू शकता। 9वा आहे कॅनॉट पीक। महाबळेश्वरमधील 2ऱ्या क्रमांकाच्या उंच पर्वताचे नाव माउंट ऑलिम्पिया असे होते। ड्यूक ऑफ कॅनॉटने याला भेट दिली असल्याने त्याला सामान्यतः कॅनॉट पीक म्हणून सुद्धा संबोधले जाते। सुमारे 14,000 मीटर उंचीवर ऐतिहासिक महाबळेश्वर रोडजवळ असलेल्या या ठिकाणावरून प्रतापगड किल्ला, पसारणी, वेण्णा तलाव आणि कृष्णा खोऱ्यासह परिसराचे विलोभनीय दृश्य दिसते। शिखरावरून विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक आणि निसर्गप्रेमी येतात। ट्रेकर्स आणि थरार साधणारे या ठिकाणी वारंवार येतात। सह्याद्री पर्वतरांगेची पार्श्वभूमी असलेले आश्चर्यकारक सौंदर्य आणि भव्य सूर्यास्त आपल्याला दिसू शकतो, म्हणून या दृश्याची चढाई फायदेशीर ठरते। शेवटचा आणि 10वा आहे मित्रांनो तापोळा। महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे तापोळा हे महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध सॅटेलाइट कम्युनिटी आहे। थरार साधणारे आणि बाहेरचा आनंद घेणाऱ्यांना तापोळा चांगलाच आवडतो। तर मित्रांनो, हे होते मनमोहक 10 पर्यटन स्थळे जे की महाबळेश्वरमध्ये आहेत। महाराष्ट्रात राहतात तर नक्की तुम्ही एक वेळेस तरी व्हिजिट करा या प्लेसला। खूप छान आहे मित्रांनो इकडे बघण्यासाठी वगैरे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।